आपल्याला एक गोष्ट विकत घ्यायची आहे, त्याचं नाव आहे बायंगी. आतमध्ये एक रिंगण बनवून ठेवलेलं पुजाऱ्याने. पांढऱ्या कलरची बाहुली काढली, बाहुली त्या रिंगणामध्ये ठेवली, त्याच्यावर हळद, कुंकू, मिरची, लिंबू वगैरे ठेवला आणि तो मंत्र पुटपुटायला लागला आणि बाहुली ही तडफडायला लागली. मग त्या बाहुलीने डायरेक्ट मान फिरवली रवीकडे आणि बोलला, रात्र खूप झालेली, समुद्रावर कोणीही नव्हतं तिथे. सो त्याला ना असं कानावर आवाज आला की मदत करा मदत करा म्हणून. समुद्रामध्ये ना एक बाई बुडत होती. तो शोधतोय ती भेटतच नाहीये. तर त्याला असं फील झालं की ती बाई जी आहे ती त्याच्या मागेच उभी आहे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला पॉडकास्ट जरी नवीन असला, जो आपला पाहुणा आहे, आज गेस्ट आहे स्वप्नील, त्याबरोबर आधीही एक पॉडकास्ट केला होता आणि त्यात तू खूप गोष्टी सांगितल्यास. सर्वात आधी बाई, कसा आहेस तू? मी मस्त, तू कसा आहेस? मी पण एकदम छान आहे भाई. आणि मला आठवतंय की आपण लास्ट टाइम जेव्हा पॉडकास्ट केला होता त्यावेळी तू खूप युनिक गोष्टी सांगितलेल्या. म्हणजे तू कुठून ऐकलेल्या किंवा त्या तर गोष्टी होत्याच जे नॉर्मल असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त खूप अशा गोष्टी होत्या ज्या खूप वियर्ड होत्या हिस्ट्रीमध्ये. तर आजही आय एक्सपेक्ट की तुझ्याकडे तशाच काही गोष्टी असतील. आणि पण तू ज्या लोकांना बाय द वे स्वप्नील माहिती नाही, प्लीज तू त्यांना एक इंट्रोडक्शन करून देस तुझ्यासोबत. ओके गाईज, आय एम स्वप्नील चंद्रकांत गोरडे. आय एम डुईंग न्यूरोसायकोलॉजी राईट नाव आणि तेच लाईफमध्ये चाललंय, जॉब चाललाय. उदास काय आहेस यार तू आज एवढा? नाही, सॉरी चांगलं चाललंय रिकीच्या आशीर्वादाने. बट नाईस भाई, नाईस. आज आपण अशा गोष्टी घेणार. मी बघतोय की तू 1, 2, 3, 4 गोष्टी आहेत ज्यात तू लिहिले ते तुझ्या फेवरेट गोष्टी आहेत. तर ते काय, आता आपण तिथूनच सुरुवात करूया. सो ही कहाणी आहे रवीची. रवी हा 30 वर्षाचा माणूस आहे आणि त्याचं लग्न झालेलं हेमासोबत. त्यांच्या लग्नाला झालेले 10 वर्ष चांगले, ठीक आहे. आणि लग्न वगैरे झालं त्यांचं आणि त्यांना आता जॉब वगैरे शोधायचं होतं. गरिबीची हालाकीची परिस्थिती आहे त्यांची, जॉब वगैरे शोधायचं आहे. ते काम बघतायत त्यांना भेटत नाही आहे. मग ते गेले गोव्याला गेले. तिथे त्यांनी गोव्याला एक केअरटेकर म्हणून म्हणजे जॉब घेतला, त्यांना भेटला. एका बंगल्याचं केअरटेकर म्हणून जॉब भेटला त्यांना आणि राहायला त्यांना सर्वंट्स रूम भेटला तिथे. चालू होतं सगळं, जॉब वगैरे चालू आहे. महिन्याला थोडेफार पैसे येत आहेत, ते पुरत नाही आहे. त्यामुळे थोडेसे साठवून वर्षभराचे साठवून त्यांनी एक मच्छी फ्रायची गाडी टाकली. तेही चालले. म्हणावं इतकं यश नाही भेटत आहे त्यांना, पण हां, पैशाला पैसा जोडतायत, थोडंफार चालू आहे आणि लाईफ चालली आहे त्यांची. त्याच्यानंतर दिवस जात आहेत. त्याच्यानंतर त्यांना एक गोड अशी सुंदरशी मुलगी होते, छोटीशी. आणि जी त्यांची वाईफ आहे हेमा, त्यांना अबोलीचा गजरा खूप आवडायचा. त्यामुळे त्यांनी ह्या बाळाचं नाव ठेवलं अबोली. मुलगी होती, गोंडसची होती. ती जेव्हा हसायची डोळे मिसमिसायचे तिचे. खूप अशी छान अशी गोंडस अशी मुलगी होती. मग सगळं चांगलं चाललेलं. पण कसं आहे की एखादी गोष्ट जेव्हा चांगली चालत असते, कदाचित ती आपल्याला बघवत नाही किंवा ती नियतीला बघवत नाही. तसंच झालं. त्यांची लाईफ चांगली. अबोली शाळेतही जाऊ लागलेली, पण परिस्थिती सुधरत नव्हती. त्याच्यामध्येच हेमाची तब्येत अचानक बिघडली. ताप यायला लागला, अशक्तपणा व्हायला लागला. अजून थोडं वाढत जातं. आता एवढा अशक्तपणा झाला की त्यांना रक्तांच्या उलट्या व्हायला लागल्या. एवढी प्रचंड उलट्या झाल्या. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. परिस्थिती सुधरत नव्हती आणि एक दिवस 16वा दिवस असा आला की त्या दिवशी हेमाने तिचा जीव सोडला. बिचारा रवी एकटा राहिला. त्याच्याकडे आता ना पैसा होता. सगळे जे पैसे साठवलेले होते ते सगळे हॉस्पिटल्समध्ये निघून गेले. आणि मच्छी फ्रायची जी गाडी होती ती हेमाच्या जीवावर चालत होती. आता बँकेतून लोन वगैरे आपण भरत नाही आहे, त्यामुळे तेही गेलं. त्यामुळे तो अबोलीला घेऊन घरी आला आणि रडत होता वगैरे. आणि त्याने देवाकडे प्रार्थना केली की देवा,
का माझी परिस्थिती सुधरव, आता नाही होते माझ्याकडून. सो अबोली शाळेत गेलेली आणि त्याने हे असं बोलताच तोपर्यंत दरवाजा कोणीतरी वाजवला आणि त्याने दरवाजा उघडला तर समोर होता त्याचा एक लहानपणीचा मित्र दत्तू. दत्तू बोलला, मला कानावर आलं तुझं आयुष्यात काय काय चाललंय, कसं तुझे दिवस चालत आहेत, त्यामुळे पण हे दिवस तुझे बदलतील, तू टेन्शन नको घेऊ. तो बोलला, कसं काय? तो बोलला, माझ्याकडे बघ, माझ्याकडे आधी काहीच नव्हतं, मीही तुझ्यासारखा गरिबीतून दिवस काढले वगैरे वगैरे. आज माझ्याकडे नारळाच्या बागा आहेत, माझ्याकडे गाड्या आहेत, गुहागरमध्ये माझं स्वतःचा एक बीच रिसॉर्ट आहे. हेही मी कसं तरी केलंच आहे, हेही मी तुला सांगेल की कसं केलं आहे, फक्त तू माझ्यासोबत एक गोष्ट करशील का? तो बोलला, आता माझ्याकडे कोणता पर्याय नाही आहे, तू बोलशील ते सगळं करेल मी. मग तो बोलला, बघ आपल्याला एक गोष्ट विकत घ्यायची आहे, त्याचं नाव आहे बायंगी. ती साधारण 10,000ला भेटते. हे बघ, माझ्याकडे आता पैसे आहेत, तू मला पैसे देऊ नको, जेव्हा तुझा लाखाचा करोडोचा फायदा होईल तेव्हा तू मला पैसे देऊन टाकतो. तो बोलला, ठीक आहे चालेल. मग लांजाजवळ एक गाव आहे, तो त्याला घेऊन गेला. अबोलीला शाळेत पाठवलं आणि हा रवी दत्तूसोबत गेला लांजाच्या तिथे. तिथे एक झोपडी होती, झोपडीच्या बाहेर एक पुजारी होता. त्याने दत्तू गेला त्याच्याकडे, पुजारीला पैसे दिले, सांगितलं असं असं काय काय तरी, आणि त्याच्यानंतर तो बोलला, आज पौर्णिमा आहे, तुम्ही बराबर रात्री 12:42-43 या, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं देईल. ठीक आहे, ठरला, टाईम ठरला, वेळ ठरली, रात्र झाली. त्याच्यानंतर हे बरोबर 12:42 ठोक्याला तिथे जाऊन पोचले. दत्तू बाहेरच थांबला, रवीला बोलला, तू आतमध्ये जा. आतमध्ये गेला, आतमध्ये एक रिंगण बनवून ठेवलेलं पुजाऱ्याने. तो बोलला, ह्या रिंगणामध्ये येऊन बस आणि आता जे काही होईल ह्या रिंगणातून बाहेर नाही यायचं आहे तू. मी तुला अशी एक गोष्ट देणार आहे, त्यामुळे तुझी लाईफ बदलणार आहे. ठीक आहे. त्याने सांगितलं की जीवनामध्ये ना 3 गोष्टीचा कधीच नाद नाही करायचा, बाईचा, बाटलीचा आणि बायंगीचा. बाईचा आणि बाटलीचा नाद थोड्या वेळासाठी असतो, ते तुम्हाला क्षणिक सुख पुरवतात, पण बायंगी हे तुम्हाला आयुष्यभर पुरेल एवढं सुख पुरवू शकते. पण बायंगी ही पाळायची नाही तर टाळायची गोष्ट आहे. तुम्ही तिला स्वतःजवळ ठेवणार, ते तुमच्याकडे खूप काय काय गोष्टी मागणार, तुम्ही त्या पूर्ण केल्या तर ठीक, ज्या दिवशी पूर्ण नाही केल्या तर तेव्हा ते तुमच्याकडे जेवढं काय आहे ते तर सगळं घेणारच, तुमची येणारी पिढीही रस्त्यावर येईल. तो बोलला, ठीक आहे. नंतर तो त्या रिंगणामध्ये बसला. त्याने एक पुजाऱ्याने एक पांढऱ्या कलरची बाहुली काढली, बाहुली त्या रिंगणामध्ये ठेवली. त्याच्यावर हळद, कुंकू, मिरची, लिंबू वगैरे ठेवला. थोडं कुंकू बाहुलीला लावलं, थोडं कुंकू ह्याला लावलं, रवीला लावलं, आणि तो मंत्र पुटपुटायला लागला. सोबतच वारे, विजा कडकडायला लागल्या आणि बघता बघता त्याचे मंत्र चालूच होतं. त्याला बोललं, तू डोळे बंद ठेव, तू डोळे अजिबात उघडायचं नाही. त्याने डोळे बंदच ठेवले आणि त्याला ना थोड्या वेळाने आवाज यायला लागला आजूबाजूला, म्हणजे एखाद्या गोष्टी पडत आहेत वगैरे वगैरे. मग त्याने डोळे उघडले तर त्याने काय, त्याच्या हातात राख वगैरे होती, पुजाऱ्याने त्या बाहुलीवर टाकली आणि बाहुली ही तडफडायला लागली. हां, ती छोटीशी बाहुली तडफडायला लागली आणि पुजाऱ्याने डायरेक्ट बोट केलं दत्तूकडे, रवीकडे सॉरी, आणि सांगितलं की हा तुझा मालक आहे, हे जो काही सांगेल तुला ते ऐकावं लागेल. मग त्या बाहुलीने डायरेक्ट मान फिरवली रवीकडे आणि बोलला, तू माका घेऊ केलास तो मी येईल तुझ्यासोबत, फक्त माझ्या ज्या मागण्या आहेत त्या तुला पूर्ण कराव्या लागतील. तो बोलला, पहिलं तर तो गोंधळला, त्याच्या अंगावर शहारे आले, डोळे विस्फारले की काय होतंय हे, मी पहिल्यांदाच बघतोय, मी हे आधी कधीही बघितलं नाही आहे. सो तो बोलला, ठीक आहे, मी बघेल हे सगळं. आणि त्याने ती बाहुली गुंडाळून दिली एका नारळासोबत आणि तो बोलला, हे जाऊन ना तू घरी लपून ठेव, कोणाच्या नजरेत आलं नाही पाहिजे. मग तो घरी गेला, गोव्याच्या त्याच्या सर्वंट रूममध्ये. वरती माळ्यावर त्याने सुटकेस ओपन केला, त्याच्यामध्ये त्याने ते ठेवलं, टाळा लावला, खाली आला आणि झोपून गेला. आणि बोलला की बायंगी, आज पौर्णिमा आहे, तू माझी इच्छा पूर्ण कर, मला पैसे हवेत, मग येणाऱ्या अमावस्या 15 दिवसानंतर तुला जे हवंय मी ते येईल तुला. मग तो झोपून गेला. थोड्या वेळाने दार वाजायला लागलं. अबोली शाळेतून आली होती. ती बोलते, पप्पा दरवाजा उघड, दरवाजा उघड. तो आला, दरवाजा उघडला त्याने. अबोली बोलली, पप्पा आपल्याला लॉटरी लागली. तो बोलला,
गप्प बस बाळा, पप्पा खूप थकलाय, मला झोपू दे. हां, त्याला काहीच माहीत नव्हतं. मग तो झोपायला गेला तरी अबोली त्याला झोपूच देईना. अबोली बोलते, नाही पप्पा, मला माहिती आहे तुझ्याकडे शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते, आपली परिस्थिती खूप खराब झाली आहे, आपल्याकडे पैसे नाही आहे, त्यामुळे मी साठवलेल्या पैशातून एक लॉटरीचं तिकीट विकत घेतलेलं. सो हे बघ ना, लागलं आहे, मी चेक केलं आहे, तू एकदा चेक कर. मग तिने एक पेपर आणि लॉटरीचं तिकीट त्याला दिलं. त्याने चेक केलं, 1 वेळा नाही तर 10 वेळा. तेच सुकन्या लॉटरी, 5 रुपये त्याची तिकीट होती आणि प्राईज होते 20 लाख रुपये. त्याने नंबर जोडला 95CEW असं नंबर जोडला आणि अबोली बोलली की आपल्याला देव पावला. ह्याने देवाकडे न बघता वरती माळ्यावर बघितलं आणि आवाज आला बायंगीचा, तुझी इच्छा पूर्ण झाली, आता माझ्या इच्छेचं बघ. मग त्याने पहिले तर ते 10,000 रुपये बाजूला काढले आणि त्याच्या मित्राला देऊन टाकले. आणि त्याच्यानंतर 15 दिवस झाले आणि त्याने बायंगीकडे गेला आणि बोलला, काय पाहिजे तुला, सांग मला. सो तो बोलला बायंगी की मला ना एक कोंबडा पाहिजे, कापलेला नाही, जित्ता, मला गरम रक्त लागतं. तो बोलला, एक काम कर, टोपलीखाली कोंबडा ठेवून दे, मी बघून घेईल काय ते आणि तू निघून जा. मग तो बोलला ठीक आहे. त्याने टोपलीखाली कोंबडा ठेवला आणि तो निघून गेला. नेक्स्ट डे येऊन बघितलं त्याने तर फक्त हाडे आणि हड्ड्या होत्या. कोंबडीच्या जीवाचे लचके तोडले होते त्याने. आणि जे पैसे त्याच्याकडे आलेले त्याने त्याच्यात गाडीचा हे टाकलं, टुरिझम बिझनेस टाकला, कारण गोव्यामध्ये टुरिझमला मरण नाही आहे. मग ते टाकलं. त्याच्यानंतर दिवस वाढत गेले, तो जे मागत गेला ते भेटत गेलं. त्याच्यानंतर त्याने रिसॉर्ट टाकला स्वतःचा, त्याने स्वतःचा लॉज टाकला, गेस्ट हाऊस टाकला. गोष्टी वाढत गेला. असं करत करत 2-3 वर्ष होत गेली. तो जो मागेल तो ते देत होता. कोंबडी, गाय, म्हशी, एक कडकनाथ म्हणून कोंबडा आहे, खूप रेअर आहे, तोही सुद्धा त्याला दिला त्याने. अँड देन त्याच्यानंतर हळूहळू अबोली 16 वर्षाची झाली. त्या दिवशी तिचा बर्थडे होता. सो हा बोलला की बायंगीला, आणि त्याच दिवशी त्याने तिथी वगैरे बघितली, अमावस्या होती. सो त्याने त्याच्या 3ऱ्या रिसॉर्टमध्ये पार्टी ठेवलेली रवीने. मग तो बायंगीला बोलला, बायंगी आज माझ्या मुलीचा बर्थडे, तुला जे हवं आहे ते माग. तो बायंगी बोलला की रवी शेठ, दरवेळी भूक ही पोटाची नसते, कधीतरी शरीराचीही असते. ऐकलं आहे मी, तुझी मुलगी 16 वर्षाची झाली आहे, तिला पाठवून दे रूममध्ये आणि तू निघून जा. तोला बायंगी बघ, तू जे मागशील ते देईल मी तुला, जे मागशील ते, नारळ, कोंबडी, 2 पायाचं 4 पायाचं सगळं देईल, तिच्यापासून लांब राहा, ते नाही देणार मी तुला. मग तो बोलला नाही. आजूबाजूला त्याला खूप दरवाजे बंद झाले, आवाज काय लागला की अबोली पाहिजे. त्याने तसंच त्याला बांधला, कपडा घेतला आणि तो घेऊन त्या लांजाकडे गेला, तिकडे जिथून त्याने विकत घेतलेला. हो. त्याच्यानंतर त्या पुजाऱ्याने बोललं की ह्याची सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास तू. तो बोलला नाही, शेवटची इच्छा नाही मी पूर्ण केली. त्याने मागितलं जसं की मी नाही पूर्ण करू शकलो. तो बोलला नाही. मग त्याने दरवाजा बंद केला, बोलला जोपर्यंत तू त्याची इच्छा पूर्ण नाही करणार ना तोपर्यंत तू इथे येऊ नकोस. आणि तो रडायला लागला. तो बोलला काय करू मी. मग त्याने असं विचार केला की ना मी हे सगळं सोडून ना अबोलीला घेऊन दुसरीकडे निघून जाईल. आणि मग तो घरी आला. त्याने बघितलं अबोली झोपली होती अंगणात, अगदी लहानपणी जन्मली होती तशीच. तो तिच्या जवळ गेला, बोललो खूप निरागस झोपली आहे माझी मुलगी. त्याने हलवून बघितलं, तिच्यामध्ये जीव नव्हता. बायंगीने त्याचं सगळं करून टाकलेलं, त्याचं सगळं नुकसान वगैरे करून टाकलेलं. त्याच्यानंतर तो रडायला लागला. तो बोलला माझ्याकडे काहीच नाही उरलं आता. माझी अबोलीही गेली, माझी बायको हेमाही गेली, माझे ऐश्वर गेलं, सगळं गेलं, पैसा गेला, सगळा गेला. तो गावोगावी आजही फिरतो, लोकांना सांगतो की माझी गोष्ट खरी आहे, माझ्यासोबत हे असं सगळं झालेलं आहे, पण मी तुमची जिंदगी बदलू शकतो. फक्त मला 10,000 रुपये द्या, मी तुम्हाला बायंगी विकत घेऊन जाऊ शकतो. खतरनाक गोष्ट होती भाई. आणि आता किती रिअल आहे, कारण लोक अजूनही घेतात, लोक शोधतात. आता त्यांच्यावर काय होतं नाही होत ते त्यांनाच माहिती. पैशासाठी करतातच लोक. हा, विकतात तेवढं माहिती आहे, उल्लू बनवत असतील का काय, पण माहिती नाही काय. तू अजूनही की कोणती गोष्ट सांगणार होतास ती कोणती? काळाची फेरा लाईट हाऊस म्हणून आहे. तो
एक नवं दाम्पत्य जोडी, नवीन लग्न झालेली जोडी होती. लग्नाला जेमतेम 3-4 वर्ष झालेली. आणि त्याची नवरा आणि बायको त्यांच्यामध्ये रोज भांडणं व्हायची. आणि एक दिवस असंच भांडण झालं. तो बोलला, काय हिची कटकट, रोजची कटकट ऐकून मला नाही होते आता. मग तो बास झालं, मी थकलो. तर ती बोलली, हां जावा ना तुम्ही घरी सोडून, मी काय तुम्हाला थांबवलेलं नाही, तुम्ही निघा, जाऊ शकता. तो बोलला, हां ठीक आहे मी जातो, पण मी परत नाही येणार आता कधी. त्याला जावा. त्यांच्यामध्ये रोज भांडणं व्हायची आणि तो रोज जायचा, पण संध्याकाळपर्यंत परत यायचा. तर जेवण वगैरे झालेलं 8:30-9 वगैरे झालेले. तो गेला चालत. त्याच्या एवढा राग डोक्यात होता, तो चालता कधी बीचपर्यंत पोचला त्याला कळालंच नाही. मग तो असंच बोलत होता की रोज त्रास झाला आहे, त्यापेक्षा लग्न नाही केलं असतं तेच परवडलं असतं, उगाच मी लग्न करून पस्तावलो. तर त्याची मनात खूप काय गोष्टी चाललेल्या. तो बोलला, ठीक आहे आता समुद्रापाशी आलो आहे, थोडंसं समुद्रापाशी थांबतो, थोडं मन शांत झालं की घरी जाईल मी निघून. आणि असा वेळ झाला, थोडा वेळ बसला. रात्र खूप झालेली, समुद्रावर कोणीही नव्हतं तिथे. आणि बसतोय, थोडंसं चंद्राचा प्रकाश पडत होता तिथे. आणि तिथे ना एक समोर लाईट हाऊस होता. तो लाईट हाऊसचा प्रकाश त्याच्याकडे पडला ना, तो वापस फिरून त्याच्याकडे यायला 2 ते 3 मिनटं लागायची. आणि तो तिथे बसलाय थोडा वेळ शांत, थोडं मन शांत होतंय, त्याचं शांत होतंय. सो त्याला ना असं भास झालं की त्याच्या मागून कोणतरी पास झालं. त्याने असं मागे वळून बघितलं, कोणीच नाही आहे. त्याच्यानंतर तो बोलला, चल ठीक आहे, माझं डोकं हे होतंय, दुखतंय, त्यामुळे मला असं कधी फील होत असेल की माझ्या आजूबाजूला खूप काय गोष्टी घडत आहेत आणि किंवा माझं सबकॉन्शियस माइंड असेल त्यामुळे मला असं फील होत असेल. तो बोलला ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर तो तिथे थोडा वेळ बसला. 11:30 झाले होते. आणि नंतर ना त्याला एक लांब मानवी आकृती दिसली. ती त्याच्याजवळ चालत येत होती. त्याने असं डोळे कमी केले वगैरे बघितलं, तर त्याला दिसलं की तिथे एक रिक्षावाला आहे. त्याने त्याची रिक्षा तिथे पार्क केलेली आणि तो चालत येत होता. तो त्या माणसाला बोलला, अहो तुम्ही इथं काय करताय, हा बीच तर खूप हॉन्टेड आहे, तुम्ही इथे थांबू नका, कारण की इथे जो कोणी थांबलाय तो वापस घरी गेलाच नाही आहे आणि रात्रीचं आहे. तुम्ही दिवसा वगैरे येत असाल, दिवसा इथं गर्दी असते, रात्रीचं इथं कोणीच नसतं आणि हा एरिया चांगलाही नाही आहे. तो बोलला, हा बाबा मला शिकवू नकोस, मी ऑलरेडी खूप घरातून दमून आलो आहे, भांडून आलो आहे, तू मला काही सांगू नकोस. तर रिक्षावाला बोलला, अरे मी तुझ्या भल्याचंच सांगतोय, माझं ऐक. तो बोलला, नाही तू जा तुझ्या घरी, माझं झालं ना मी निघून जाईल माझ्या घरी. तो बोलला, ठीक आहे बाबा, भल्याचा जमानाच नाही राहिला. रिक्षावाला निघून गेला. मग हा थोडा वेळ थांबलाय तिथे. आणि नंतर लाईट हाऊस वापस फिरून त्याच्याकडे आला, लाईटीचा प्रकाश. आणि त्याला असं कानावर आवाज आला की मदत करा म्हणून. सो त्याने बघितलं की समुद्रामध्ये ना एक बाई बुडत होती. सो तो बोलला की ही पण माझ्यासारखीच असणार, घरातून भांडून आली असणार, हलक्या काळजाची असेल कदाचित. की पाणीपाशी आली, बोलली आता मला जीव द्यायचाच आहे. आणि जीव द्यायला गेली, पण जेव्हा नाकातोंडाची पाणी आलं तर माणूस हातपाय मारणारच. तर तिने तसंच केलं असेल. मग तो बोलला, ठीक आहे चल मी आता हिला मदत करतो. एवढा विचार करत होता. तो बोलला, अरे बापरे मी खूपच जास्त विचार करतोय, तोपर्यंत तिचा जीव निघून जायचा. मग तो जे काय त्याचं सामान वगैरे होतं त्याने बाजूला केलं, पळत गेला, तिच्यापाशी पोहोचला. आणि नंतर वापस अंधार झाला, लाईट निघून गेली होती. अंधार झाला आणि त्याच्यानंतर तो शोधतोय, ती भेटतच नाही आहे. नंतर त्याला असं फील झालं की ती बाई जी आहे ती त्याच्या मागेच उभी आहे. आणि नंतर त्याने वापस मागे वळून बघितलं, हातात घेतला तर हात त्याला असं शेवाळलेला दिसला. असा सडलेला हात होता, शेवाळलेला होता, फुगलेला होता. तो त्याला काही कळालंच नाही. तर त्याने असं नीट बघितलं, त्याला दिसतच नाही आजूबाजूला, पण आपल्याला हात दिसतोय. त्यानंतर पाणी त्याला खाली ओढायला लागलं. ते पाणी होतं, कोण होतं त्याला माहीत नाही. तो असं हातपाय मारत होता. नंतर वापस ती लाईट फिरून त्याच्यापाशी आली. त्याने तो चेहरा बघितला. तो चेहरा जो होता ते एकदम असं सडलेला, कुरतडलेला, असा पाण्यात, म्हणजे तिची खूप आधी डेथ झालेली होती, असा चेहरा होता. सो तिने बघितलं त्याला आणि तिने ना त्याला डुबवायचा प्रयत्न केला, तर तो होतच नव्हता. नंतर खूप वेळानंतर हातपाय मारून त्याला चिरनिद्रा प्राप्त झाली, मेला तो. त्याच्यानंतर सकाळी जे कोणी जॉगिंगला येणारी माणसं होती त्यांना एक डेड बॉडी दिसली किनाऱ्यावर आलेली. तो पोलीस इन्व्हेस्टिगेशनवाले आले, पंचनामा चालू झाला, रिपोर्टर्स वगैरे आले. एक रिपोर्टर विचारत होती पोलिसांना की हे कशामुळे झालं असेल. तर ते बोललं की जीव द्यायलाच आला असणार हा, आणि जीव वगैरे दिला आणि बॉडी आली किनाऱ्यावरती. आणि नंतर मग तो रिक्षावाला कुजबुजत होता स्वतःत की मी म्हणलेलं ह्याला नको जाऊस, मरशील. त्याच्यानंतर कॉन्स्टेबलने ऐकलं. कॉन्स्टेबल बोलला की
इकडे इकडे काय झालं, काय बोलतोयस, काय माहिती आहे तुला, सांग मला, नाहीतर पोलिसामध्ये घेऊन जाईल, हवालामध्ये टाकेल. तो बोलला नाही, मला हा काल दिसलेला, मी ह्याला बोललेलो की नको जाऊस तिथे, कारण की हा एरिया चांगला नाही आहे. तो बोलला ठीक आहे, जे काय असेल तू पोलीस स्टेशनमध्ये ये, आपण सगळं जबाब नोंदवून घेऊया तुझा, ठीक आहे. मग ती रिपोर्टर एक जी आलेली इंटरव्ह्यू घेत होती पोलिसाची, त्याने त्या रिक्षावाल्याकडे बघितलं आणि बोललं काका तुम्हाला काय माहिती आहे ह्या बीचबद्दल. तो बोलला हा ना, तुम्हाला वाटत असेल एवढी साधी डेथ नाही आहे, हा एक काळाचं चक्र आहे. त्याच्यामध्ये ती बाई जी होती ती मुक्त झाली, ती खूप वर्षापासून कुणाला तरी शोधत होती, तिची डेथ इथे झालेली, तिने आज कुणाला तरी मारला, त्यामुळे आता आजपासून त्याची डेथ, त्याची आत्मा इथे भटकत राहणार, तिला मोक्ष भेटला. मग ती बोलते तुम्हाला कसं काय माहीत. मग तो रिक्षावाला बोलतो तुम्हाला पुनर्जन्मावर विश्वास आहे. ती बोलते नाही. तो बोलतो ठीक आहे. मग तो निघून गेला आणि ही मागून बोलत होती की ठीक आहे मी आज रात्री येऊन बघून जाईल. आणि नंतर सेम गोष्ट हीच होत गेली आणि आपल्याला माहिती आहे पुढे काय झालंच असेल. खतरनाक भाई. तू एक सायकोलॉजी स्टुडंट बद्दलही काय बोलणार की काय 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 सायकोलॉजी स्टुडंट. हां 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 हां. तो रोज सारखाच दिवस होता. तन्मय मेडिकल शॉपपाशी पोचला, त्याचे जे काय मेडिसिन्स वगैरे असतात ते घेतले त्याने आणि समोरनं त्याला एक मुलगा दिसला. म्हणजे असा एकदम वेडा झालेला होता. तो असा दगड मारायचा, उचलायचा, हातात फोन नव्हता त्याचा पण तरी पण हातात असं बघून बोलायचा रिचार्ज झाला माझा, आणि नंतर कॉल करायचा हॅलो हॅलो हॅलो. वेडा होता बेसिकली वेडा होता. तर तो ह्याला विचारलं की काय हो, हा कोण आहे, मी रोज ह्याला बघतो पण मला जाणवतच नाही हा कोणता मुलगा आहे, नक्की काय करतो हा. तो बोलतो हा दिसायला साधा जरी वाटत असेल तरी हा सायकोलॉजीचा स्टुडंट आहे. हे समोर जे हॉस्पिटल दिसतंय हा इथला स्टुडंट आहे, पण त्याने हॉस्टेल त्याला भेटलं नाही, त्यामुळे इथे जी ब्लू कलरची बिल्डिंग आहे त्याने तिथे हॉस्टेलमध्ये म्हणजे एक रूम घेतला त्याने स्वतःचा. आणि तो रूम असं होता की हॉन्टेड होता, पण सायकोलॉजीचा स्टुडंट म्हणला की त्याला हॉन्टेड गोष्टी खूपच आवडणार. त्याचा असं भूतावर वगैरे विश्वास नव्हता. तो बोलला की बघ मी स्वतः सायकोलॉजी स्टुडंट आहे, मी काय भूतावर विश्वास करणार, आणि जे काय असेल तर मी स्वतः बघेलच, मला काय जाणवलं तर मग ठीक आहे हां ते सगळं करेलच मी. मग तो बोलला मग काय ह्याची स्टोरी काय नक्की. तो बोलला की ना खूप वर्षाआधी ह्याने इथे ॲडमिशन घेतलेलं आणि त्याला हॉस्टेलमध्ये नव्हतं राहायचं, त्याला स्वतःचा एक रूम हवा होता, त्यामुळे त्याने स्वतःच्या रूमवर बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट घेतला रेंटवर आणि त्या रूममध्ये गेला तो. मग त्याने दरवाजा ओपन केला, त्याचं जे काही सामान होतं ते त्याने दरवाजातच ठेवलं, आतमध्ये गेला, फोन वगैरे ओपन केला आणि त्याच्या फ्रेंडला कॉल केला की अरे मी पोचलो आहे रूममध्ये, तू कुठे आहेस. तो बोलला हां ठीक आहे, तू तोपर्यंत फ्रेश वगैरे हो, मग आपण भेटूया जेवूया वगैरे. मग तो जसा रूममध्ये गेला, पहिलं तर रूममध्ये गेला तो, त्याच्या सगळं हे केलं, सेटअप वगैरे केला आणि हॉलमध्ये आला. हॉलमध्ये आल्यावर त्याचं कनेक्शन गेला फोनचं. तुला अरे यार माझं कलेक्शनच गेलं. मग त्याने असं फोन ओपन करतोय, कॉल लावते, कॉलच लागत नाही आहे, सिग्नल्सच येत नाही आहे. तेवढ्यात ना त्याच्या अंगावरनं एक पाणीचा असा ड्रॉप पडला. त्याने असं वरती बघितलं तर त्याला एक हॉरर एंटिटी दिसली पंख्यावर लटकलेली आणि ती त्याच्याकडेच बघत होती आणि तिची लाळ का रक्त जे काय असेल ते त्याच्या अंगावर पडलं. तो डायरेक्ट ते घेऊन बाहेर पळाला, जे काय त्याचं सामान आहे ते घेऊन बाहेर पळाला आणि आजूबाजूवाल्यांना त्याने हे केलं की अरे माझ्या रूममध्ये काहीतरी आहे, या या या. सो ते लोक बोलले की हां तुझा रूम हॉन्टेड आहे माहिती आहे आम्हाला, पण तुझ्या ओनरने किंवा जो कोणी तुझा ब्रोकर आहे त्याने तुला सांगितलं नसणार याच्याबद्दल. त्याला नाही, त्या लोकांनी तर नाही सांगितलं, पण मला आजूबाजूने जे काही लोक आहेत त्यांनी सांगितलं की माझा हा रूम जो आहे हॉन्टेड आहे. मग तो बोलला की हां ठीक आहे चालेल. मग तो गेला आतमध्ये आणि तो बोलला ठीक आहे मनाचाच खेळ असेल, मी खूप काही थकलो आहे, मला थोडी झोप पण नाही झाली आहे त्यामुळे. मग तो आतमध्ये गेला, रूममध्ये वगैरे गेला, फ्रेश झाला, थोडंसं झोपला तो. त्याच्यानंतर त्याने त्याच्या फ्रेंडला कॉल केला की अरे आपल्याला जेवायला जायचं आहे ना, तू येतोयस. तो ना हां ठीक आहे मी येतोच आहे, पण थोड्या वेळाने जाऊया, आता लगेच नको जाऊया, अभ्यास वगैरे पण बाकी आहे ना. मग त्याने कॉल ठेवला आणि तेवढ्यात डोरबेल ऐकायला आली त्याला.
मग तो बाहेर गेला, दरवाजा ओपन केला, तर तो फ्रेंड त्याचा समोर उभा होता. तो बोलला ये आतमध्ये, तू आता तर बोलला आपल्याला लगेच जायचं नाही, मग तो डायरेक्ट इथे आला. असतो बोलला हां माझा मूड बदलला त्यामुळे मी आलो इथे. मग तो आतमध्ये गेला, तो बोलला मला वॉशरूममध्ये जायचं आहे. मग तो वॉशरूममध्ये गेला आणि नळ वगैरे वगैरे चालू होता, त्याला नळाचा आवाज येतो म्हणजे वॉशरूममध्ये कोणतरी आहे याचा आवाज आला त्याला. त्याच्यानंतर वापस त्याचा फ्रेंडचा कॉल आला. तो बोलला अरे बाथरूममधून मला फोन का करतोयस तू? तो बोलला पागल आहेस का, मी लायब्ररीमध्ये आहे, तो आपण पहिला अभ्यास करूया नंतर जेवायला जाऊया ना. तो बोलला नाही तू आता तर आलाय वॉशरूममध्ये. नंतर वॉशरूम आतमधून लॉक होतं, तो नॉक करतोय की अरे तू आतमध्ये आहेस. तो बोलतो नाही मी लायब्ररीमध्ये आहे. त्याने फोन ठेवला, नॉक करतोय, दरवाजा ओपन होत नाही आहे. त्याच्यानंतर दरवाजा तो वापस नॉक करतोय नाही होते. नंतर त्याने दरवाजा ठोकला डायरेक्ट. मग आतमध्ये बघितलं तर लाईट चालू होती, नळ चालू होता, आतमध्ये कोणीच नव्हतं. त्याच्यानंतर तो बोलला ठीक आहे मला हे भास वगैरे होत आहेत, वरून मला सकाळी हे पण दिसलेलं पंख्यावर कोणतरी. त्यामुळे तो बाहेर आला, त्याने रेग्युलेटर बघितलं पहिलं, आता तर पंख्यावर कोण दिसत नाही आहे त्याला. त्यामुळे त्याने रेग्युलेटर वाढवत गेला, नंतर कमी करत गेला, जोपर्यंत त्याच्या मनाची खात्री झाली की नाही आहे ह्या घरात कोणी नाही आहे. त्याच्यानंतर तो बोलला चल ठीक आहे. मग मला ना ॲक्च्युली लोकांनी पण सांगितलं आहे आणि माझ्या सबकॉन्शियस माइंडने पण गोष्टी क्रिएट करत असेल, त्यामुळे मला असं जाणवत असेल की आपल्या आजूबाजूला हॉरर्स वगैरे काहीतरी गोष्टी घडत आहेत आणि त्या आपल्याला जाणवत आहेत, पण ते ॲक्च्युली नसणारच, असं तो बोलला. ठीक आहे. मग तो जेवून वगैरे आला, त्याच्या फ्रेंडला बोललं की माझ्यासोबत असं होतं आहे. तो बोलला नाही रे तुझ्या मनाचा खेळ असणार. त्याचा फ्रेंड पण त्याच्यावर विश्वास नव्हता ठेवत. त्याने बाकीचे पण फ्रेंड्स वगैरेंना सांगितलं. तो बोलला नाही. मग तो बोलला ठीक आहे राहू दे, मी आज बघतो, घरी जाऊन झोपतो रात्रीचं, मला काही जाणवलं तर सांगतो मी. मग तो घरी गेला आणि त्याला माहीत नाही का त्याच्या सबकॉन्शियस माइंडने असं सांगितलं की आपलं हॉलमध्ये गेल्यावरच आपलं जे काय कनेक्शन वगैरे आहे मोबाईलचं ते निघून जातं, नेटवर्क निघून जातं. त्यामुळे त्याने फोन स्विच ऑफ केला आणि डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जाऊन ओपन केला की त्याला तिथे नेटवर्क येतं आहे. त्यामुळे मग तो बोलला ठीक आहे. मग त्याने दरवाजा बंद केला आणि त्याच्यानंतर तो जसं झोपायला जाणार तेवढ्यात ना त्याला असं हॉलमध्ये आवाज आला काहीतरी पडलं धाड करून. आणि नंतर त्याने असं बघितलं की काय पडलं आहे. त्याने असं दरवाजा ओपन केला तर पंखा पडला होता वरून. तो बोलला अरे बापरे पंखा वगैरे कसा पडला. तो बोलला आता जो रिपेअरवाला आहे मिस्त्री वगैरे तो उद्या सकाळी येईल आणि करून जाईल. मग त्याने पंखा तिथे एका बाजूला ठेवून दिला आणि त्याच्यानंतर तो रूममध्ये गेला आणि ना त्याला सडनली असे आवाज येते की कोणतरी पंखा खेचतोय आणि नंतर पंखा हळूहळू येतोय आणि त्याच्या दरवाजाला धाड करून आपटतं. असं खूप वेळा झालं. त्याच्यानंतर त्याने ती रात्र कशीबशी काढली आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याने हात कापत म्हणजे असं बोलला आता बाहेर मला तर जायची भीती वाटते पण काय माहीत काय असेल. मग त्याने असं बाहेर दरवाजा ओपन केला तर पंखा त्याच्याच जागेवर होता, तिथे वरतीच होता, तो खालीही पडलेला नव्हता. त्यामुळे तो बोलला मला नक्की खूप काहीतरी झालं असणार आहे म्हणून मला असं वाटतंय, फील होतंय. आणि मग त्याच्यानंतर बाहेर गेला, थोडंसं सामान वगैरे त्याने सेटअप केले, बॅग वगैरे सगळे ओपन्स केले, कपडे वगैरे जे काय त्याचे आहेत ते सगळे केले. लेक्चरला जायचं होतं त्याला त्याच्या कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर त्याला ना दरवाजा बंद केला, त्याने बाहेर आला आणि त्याला असं वाटलं की ना तो ज्या फ्लोअरला राहायचं त्याच्याच वरती टेरेस होतं आणि टेरेसची चावी ह्यांच्याकडेच असते मोस्ट ऑफ, जे टेरेसच्या खालचे रूम्स आहेत ना त्यांच्याकडेच असतात. सो त्याला असा आवाज आला की ना आपल्या फ्लोअरवरून कोणतरी असं चालत वरती टेरेसवर जात आहे. त्यामुळे तो बोलला की टेरेस तर लॉक आहे, मग कोण वरती गेलं आहे. त्यामुळे त्याने चावी घेतली, आतमध्ये गेला आणि बघितलं तो वरती लॉक ओपन केलं आणि दरवाजा ओपन केला तर त्याने बघितलं की समोर एक मोबाईल टॉवरवर ना एक माणूस उभा आहे. तर त्याला बोलला अरे तुम्ही वरती कसे आले, हा टेरेसचा दरवाजा तर बंद आहे. त्याने ह्याच्याकडे बघितले, काही न बोलता त्याने उडी मारली खाली. 12व्या फ्लोअरवरून तो धाड करून खाली येऊन आपटला आणि नंतर त्याने पळत जाऊन तो घाबरला, अक्षरशः घाबरला. त्याच्यासमोर हे फर्स्ट टाईम झालं होतं. तो गेला पळत गेला आणि त्याने बघितलं खाली कोणीच नव्हतं. त्याच्या ना रक्त होतं, ना माणूस होता, ना काही माणसं जमलेली, काहीच नाही. त्यामुळे तो पळत खाली गेला. खाली बघितलं तर तो बोलतो काहीच नाही आहे इथे. मग एवढे भास नाही होणार मला. त्यामुळे तो एक्झॅक्ट त्याच लोकेशनवर होता जिथे तो माणूस पडला होता आणि तो खाली शोधत होता की कुठे आहे डेड बॉडी वगैरे. तर त्याच्या डोक्यात येऊन काहीतरी आदळलं वरून. त्याने असं बघितलं हात लावून तर रक्त पूर्ण होतं आणि नंतर त्याने वरती बघितलं तर तोच माणूस होता. तो ह्याच्याकडे बघून क्रिपीली स्माईल करत होता आणि हाय करत होता त्याला.
तो त्याने बघितलं आणि हा काय बोलणार त्याला तेवढ्यात हा चक्कर येऊन पडला. त्याच्यानंतर त्याचा डायरेक्ट डोळे उघडले त्याच्या हॉस्पिटलमध्ये. जे कोणी माणसं होती आजूबाजूला त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं. आणि नंतर तो डॉक्टरांना बोलला की डॉक्टर आता मला बरं वाटतंय, मला आज डिस्चार्ज दे ना. तर हॉस्पिटल बोलतात की नाही एवढ्या लोकांना तुला ॲटलिस्ट 2 दिवस तरी थांबावं लागेल हॉस्पिटलमध्ये. सो तो बोलला ठीक आहे संध्याकाळपर्यंत मी बघतो, जर मला बरं वाटलं तर मग मी निघून जाईल. ते बोलले ठीक आहे. मग संध्याकाळपर्यंत त्याच्या तब्येतीमध्ये खूप चांगला सुधार होता. त्याच्यानंतर तो न सांगता निघून गेला. हॉस्पिटल्सला कुणाला सांगितलं नाही, तो निघून गेला डायरेक्ट. तो त्याच्या रूमवर पोहोचला आणि तो त्याच्या फ्रेंडला कॉल करतोय की अरे मला नाही राहायचं इथे, मला ॲटलिस्ट मी तुझ्या रूमवर येईल किंवा कुणाच्या तरी रूमवर येईल, मला इथे नाही करमत आहे, प्लीज प्लीज प्लीज. मग तो रूममध्ये त्याने दरवाजा वगैरे ओपन केला, आतमध्ये हॉलमध्ये गेला आणि दरवाजा आतून बंद झाला आणि त्या फोनवरनं तो किंचाळायचा आवाज येत होता त्याचा की अरे वाचव 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 मला. आणि फ्रेंडने ऐकलं. तो बोललं पहिलं तर हा सायकोसारखा वागतोय, त्यामुळे ह्याच्यावर विश्वास नाही केला त्याने फर्स्ट ऑफ ऑल. त्याच्यानंतर हे खूपच जास्त झालं, त्यामुळे मग तो त्याच्या रूममधून गेला, ह्याच्या रूममध्ये पळत पळत गेला, आजूबाजूवाल्या लोकांना जमा केला. दरवाजा आतून लॉक होता. त्याने ढकलला, त्याने आवाज दिला त्याला की बाहेर ये बाहेर ये बाहेर ये, पण तो बाहेर नाही आला. त्याने दरवाजा ठोकावला, नाही आला तो बाहेर. नंतर त्याने दरवाजा आदळला, दरवाजा खुलला, तो आतमध्ये बेहोश होता आणि पागल झालेला, कम्प्लिटली पागल झालेला. आणि त्याच्यानंतर तो एकदम वेड्यासारखं बोलत होता की नाही इथे कोणतरी आहे, इथे कोणीतरी मेलं आहे आणि तो मलाही घेऊन जाणार आहे. आणि तो पंख्याकडे असं बोर्ड दाखवत होता की नाही हे व्यक्ती मला दिसते, तुम्हाला कसे नाही दिसत आहे. नंतर मग ह्या लोकांनी ॲडमिट केलं त्याला, वापस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला. नंतर स्टोरी अशी आहे की त्या रूममध्ये ना आधी मोबाईल टॉवर फिक्स करणारे माणसं राहायचे, मजदूर वगैरे राहायचे. आणि एका मजदुराचं ना तिथेच वरती मोबाईल टॉवर लावताना पडून डेथ झाली होती. तो त्याच्यानंतर तो मेला आणि त्यांनी तो रूम बंद केलेला. पण नंतर मकान मालिक जो काय होता तो बोलला एवढे दिवस बंद करून तर फायदा नाही आहे, चालू तर केला पाहिजे. नंतर चालू केला. ह्याच्यानंतर त्या फ्रेंडने त्याचं सामान वगैरे घ्यायला आतमध्ये गेला, कारण ह्याला ॲडमिट केलेलं. तो बोलला आता हा रूम तर आपल्याला कम्प्लिटली बंद करायचा आहे. नंतर त्याने ते सामान वगैरे घेतलं आणि त्याने भिंतीवर पाहिलं, तर तो बोलला तिथे लिहिलं होतं की ही रूम माझी आहे, माझ्या ह्या रूममध्ये दुसरं कोणीही आलं नाही पाहिजे, आजपासून मला इथे एकही माणूस वगैरे नको आहे. ही स्टोरी आहे. त्यामुळे तो हॉस्पिटलमधून पळून आला आणि तिथे त्याला मेडिकल शॉपच्या समोर दिसला वेड्यासारखं. आजही तो तसंच वागतोय. तू एक यमराजचे 4 चिठ्ठी, यमाच्या 4 चिठ्ठ्या, ते काय गोष्ट ती मला जाणून घ्यायची आहे. हिमाचलमध्ये ना धर्मराज टेम्पल आहे चंबालामध्ये. तिथे एकटं असंच मंदिर आहे की तिथे यमाची पूजा केली जाते. बाकीच्या कुठेच दुसरीकडे यमाची पूजा नाही केली जात. यम हा धर्तीवर जन्मणारा मनुष्य योनीतला पहिला व्यक्ती होता. तो आणि त्याची सख्खी बहीण म्हणजे जुडवा बहीण यमी म्हणून होती. हे दोघं पृथ्वी तलावर जन्मणारे पहिलेच व्यक्ती होते आणि मरणारेही यम हा पहिलाच व्यक्ती होता. त्यामुळे तो नंतर मेल्यानंतर मरणाशी जोडत गेला होता. आणि त्याच्यानंतर यमला आपण लोक घाबरतो, कारण की यम हा आपल्याला घ्यायलाच येणार आहे किंवा हे येणार आहे. आणि यमचं खूप अकराळ विकराळ रूप आहे. ते आधीपासून तसंच नव्हतं. तो देवतांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानला जायचा. एकदम असं दिसायलाही खूप छान होता, देखणा होता, देवांसारखा होता. खूप साऱ्या राण्या देव्या त्याच्यावर फिदा असायच्या. पण तो नाही, तर त्याच्या सौंदर्यापुढे तो कुणालाही उभं नाही करायचा. मग देवांनी वगैरे सांगितलं त्याला की तुझं मृत्यू वगैरे झालेला आहे, मग तू पृथ्वीवरचे जे काय माणसं वगैरे असतील ज्यांचं मरण वगैरे होईल, तू त्यांना घेऊन यमसदनी वगैरे येऊ शकतोस. तर तो बोलला ठीक आहे. आणि हे जे चंबाळामध्ये मंदिर आहे तिथे असं सांगतात की जो कोणी व्यक्ती मरतो तर यमदूत पहिलं त्याला तिथे घेऊन येतात. तिथे त्याचे पाप पुण्य ह्याचं सगळं हिशोब केला जातो, तोळला जातो आणि त्याच्यानंतर ठरवलं जातं की आपल्याला ह्याला स्वर्गात न्यायचं आहे की नरकात न्यायचं आहे. त्याच्यामुळे आणि नंतर अशी गोष्ट आहे की यम त्याच्या ह्याच्यामध्ये सौंदर्यामध्ये एवढा वेडा झाला होता की तो कामच करत नव्हता. तो स्वतःमध्ये एवढा हरवून गेला होता की त्याला
कळतच नव्हतं की आपण काय काम करूया वगैरे. आणि नंतर मग पृथ्वीवर कुणाची डेथच होत नव्हती. लोकांना वाटायला लागलं की आता आम्ही अमर आहोत. त्यामुळे ते असं वागायला लागले की काहीही करायला लागले. पुढे कुणालाही त्रास देणं, काही होणं, ते सगळं प्रत्येकाला त्रास द्यायला लागले होते. आणि नंतर त्याच्यानंतर पृथ्वी माता ती शिवजीकडे गेली. बोलली की लोकं मरतच नाही आहे, लोकांना वाटतं की आम्ही अमर झालो आहोत, त्यामुळे पृथ्वीवरचं संतुलन बिघडत चाललं आहे, तर तुम्ही काहीतरी करा. तो शिवजी बोलले ठीक आहे मी बघतो. मग त्यांनी नंदीला पाठवलं, बोललं की यमाला घेऊन ये. आणि मग यम आला त्यांच्या एका ह्याच्यावर, तो आला इथे. आणि ते बोलले की मला ना तहान लागली, तो एक काम कर, लोटा घे आणि तिथे ना बाजूला तलाव आहे, तर त्याच्यातून ना पाणी भरून आण. यम बोलला ठीक आहे. तो गेला तिथे, तो पाणी भरणार, तेवढ्यात त्याने स्वतःचं प्रतिबिंब बघितलं त्याच्यात. त्याचा चेहरा असा अकराळ विकराळ झाला होता, मिशा आल्या होत्या, आवाज घोगरा झाला होता, शरीर यष्टी बदलली होती आणि मेन म्हणजे ना त्याच्या डोक्यावर शिंग आले होते. मग तो बोलला हे माझं प्रतिबिंब असं का झालं, नक्की माझी काय चूक आहे. त्यामुळे तो पळत पळत शिवजींकडे गेला, पण तोपर्यंत ते तपश्चर्याला बसलेले, तो हा त्यांना उठवू शकत नव्हता. त्यामुळे तो बोलला काय करावं, तर मग तो विष्णूकडे गेला. तर ते बोललं की देवा मला बाहेर काढ ह्याच्यातून. ते बोलले नाही, तू जी काही चूक केली आहेस त्याच्यामुळे खूप काय काय प्रॉब्लेम झालेत, मग तुला आता हे सगळं तर भोगावंच लागेल. तो बोलला नाही, मला असं नाही जगू शकत मी, मला माझं पुराणं रूप तरी द्या. तो बोलला नाही देऊ शकत आम्ही. मग तो बोलला, विष्णू बोलले की तू जास्त प्रॉब्लेम्स आहे की तुझ्या डोक्यावरचे शिंग आहेत, तुला ते नको आहेत ना, मग आपण एक काम करूया, हे शिंग आपण एका प्राण्याला लावूया आणि हा प्राणी ना तुझा वाहन म्हणून राहील. तो बोलला ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एक रेडा होता महिषा नावाचा, त्याने ते शिंग ह्याला लावले, महिषाला लावले. त्याच्यामुळे त्याच्यानंतर यम त्याचा महिषासोबतच त्याच्यावर बसूनच लोकांचे प्राण घ्यायला जायचा आणि सगळं सुरळीत चालू होतं. त्याच्यानंतर ना भूतलावर एक मनुष्य होता अमृत नावाचा, त्याला मृत्यूची खूप भीती वाटायची. तो बोलायचा अरे मी गेल्यावर माझं फॅमिलीचं कसं होणार, माझ्या परिवाराचं कसं होणार, माझ्या पोराबाळांचं कसं होणार. तर त्याने खूप आराधना केली मृत्यूच्या देवतेची, यमराजाची. तर यमराज प्रसन्न झाले त्याच्यावर. ते बोलले काय झालं, काय हवं आहे तुझ्याकडे, माग. तो बोलला मला ना मृत्यूची खूप भीती वाटते, सो जेव्हा मला मृत्यू येईल ना तुम्ही मला चिठ्ठ्या पाठवाल, पत्र पाठवाल. तर बोलले मग तुम्ही जर मला पाठवलं ना तर मी माझ्या फॅमिलीची सुरक्षिततेची चिंता करेल, त्यांना काही हवं नको ते बघेल आणि त्यांच्यासोबत जास्त टाईम स्पेंड करेल. त्याला ठीक आहे मी तुला चिठ्ठ्या पाठवत जाईल. मग दिवस जात गेले आणि नंतर तो चिठ्ठ्यांची वाट बघत राहिला, चिठ्ठ्या काय आल्या नाही त्याला. मग हळूहळू ना त्याची ना दृष्टी कमी होत गेली. तरी तो बोलला काय नाही, मला यमाच्या चिठ्ठ्या येणार आहे, त्यामुळे मी एवढं काही टेन्शन घेणार नाही. त्याच्यामुळे मग हळूहळू ना त्याचे दात हलायला लागले. तो बोलला ठीक आहे, हे होतं वयोमानानुसार, मला यमाची चिठ्ठी येणार आहे, मला काय होणार नाही. हळूहळू त्याचे केस पिकायला लागले, त्याचे दात तुटायला लागले, त्याचे शरीर वीक झालं, कम्प्लिटली वीक झालं. तो बोलला नाही माझ्याकडं अजूनही खूप टाईम आहे, मला अजून काही होणार नाही. आणि एक दिवस असा आला की त्याला ना पॅरालिसिस झाला आणि तो मेला. तो मग यमदूत त्याला घ्यायला आले. ते बोलले नाही तुमच्या यमाने ना माझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे. त्यांनी मला बोललं की मी तुला चिठ्ठ्या पाठवेल आणि त्यांनी मला चिठ्ठ्या नाही पाठवलं. मग ते यमाकडे घेऊन गेले. यम बोलले की मी तुला असं कागदातल्या चिठ्ठ्या नाही पाठवल्या, पण मी त्या काय 4 संकेत दिले हे तुझ्या शरीरावर दिलेले. पहिली चिठ्ठी अशी होती की तुझे दृष्टी कमी कमी होत गेलेली, ही माझी पहिली चिठ्ठी होती की 25% तुझं जीवन झाले, 75% उरले. त्याच्यानंतर तुझे दात हलायला लागले, हे तुझं 50% तुझं जीवन संपलं आहे, 50% उरलं आहे. तो नंतर मग तुझे बॉडी वीक झाली, केसं पांढरी झाली. ह्याच्यानंतर मग उरलं शेवटचा, त्याच्यामध्ये तुला डायरेक्ट पॅरालिसिस झाला आणि तू इथून मेलास. तो बोलला पण हे चुकीचं आहे. तर बोलते नाही मी हेच करणार, असं प्रत्येकामुळं माणसासोबत तसंच झालं पाहिजे. मग असं बोललं की जर तुम्ही मृत्यूलाच घाबरलं नाही तर तुम्हाला वाटेल की तुम्ही अमर आहात, मग तुम्ही देवालाही मानणार नाही. हेच झालेलं. त्याच्यानंतर मग यम बोलला की मी आजपासून हे प्रत्येक माणसाला पाठवत जाईल. तुमची जर वाटत असेल की तुमचं मरण किती जवळ आले, हे जर तुम्हाला कळायचं असेल की हे गोष्टी मी पाठवत जाईल तुम्हाला. तुमची 4 चिठ्ठ्या पाठवत जाईल, तुमचे केस पांढरी होतील, तुमचे दृष्टी कमी होत जाईल, तुमचे दात हलत जातील वगैरे वगैरे. आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला किती वेळ भेटेल तुमच्या फॅमिलीसोबत घालवायला आणि तुम्हाला जे आवडणाऱ्या गोष्टी करायला. आणि हे आपल्या मायथॉलॉजीमध्ये, आपल्या म्हणजे हिस्ट्रीमध्ये किती
किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की आणि किती इंटरेस्टिंग. म्हणजे ही मी पहिल्यांदा गोष्ट ऐकतोय आणि हा दृष्टिकोन मतलब ह्याच्या आधी मी ह्या दृष्टिकोनाने कधी बघितलीच नव्हतं की बाबा असंही काय असू शकतं किंवा असंही काय. आणि आपलं असं बोलणं झालं की आपण जो नेक्स्ट पॉडकास्ट करू ना, आपण एक असं मस्तपैकी आपल्या देवांवर वगैरे पॉडकास्ट करू, त्यांच्या गोष्टी घेऊ, स्पेशली अशा गोष्टी घेऊ ज्या आपण आधी ऐकलेल्या नाही. आणि मग तिथून आपण अजून एक पॉडकास्ट पण रेकॉर्ड करू, जो जसं आपलं बोलणं झालं की आपण जॅपनीज भूत जे आहेत, तिकडचे अर्बन लेजंड जे आहेत त्यांच्यावर आपण पॉडकास्ट करू. पण खूप भारी झाला बाई पॉडकास्ट, मला खूप जास्त आवडला. तुला कसं वाटलं? खूप छान म्हणलं, मज्जा आली मला खरंच खूप. भाई स्पेशली आता तर माझं असं झालं ना की मला ॲक्च्युली झोप यायला लागली, कारण एवढी इंटरेस्टिंग स्टोरी होती. म्हणजे ह्याचा अर्थ ते नाही आहे की हे होती, पण तू स्वतः बघ ना की जेवढी ती गोष्ट इंटरेस्टिंग असते ना, ते जातोय आणि मला इमॅजिन होतंय आणि अचानक तू काहीतरी शॉक देतोयस मला. 2-3दा असं आहे की स्पेशली ती सायकोलॉजीवाली मुलाची गोष्ट आणि खूप इंटरेस्टिंग होती, स्पेशली त्या बायंगीची गोष्ट यार. आणि अजूनही तो फिरतोय, अजूनही हे गोष्ट, पण खूप छान यार. म्हणजे खूप टायमानंतर असं काही पॉडकास्ट झालं, तिकडे आपण दंतकथा आणि ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या. भाई थँक्यू सो मच, खूप मजा आली मला. आणि आय होप तुलाही आली असेल आणि तुम्हालाही आली असेल. जर तुम्ही आतापर्यंत हा एपिसोड बघता तर तुम्ही स्वप्नीलला फॉलो करू शकता. तो लवकरचं काय नॉवल वगैरे काहीतरी क्रेझी गोष्टी तो करतोय. स्पेशली तुम्ही बघू शकता काय भारी गोष्टी तो सांगतोय, तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता. तुम्ही आपल्या पेजला फॉलो करू शकता. आणि तुमच्याकडे जर अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा आणि आपण सोबत पॉडकास्ट करू. स्पॉटिफायवरही ऐका. आणि आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.